अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय लेकरांनो, आज तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहात आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही प्रश्न आहेत. कोणाच्या डोळ्यात अश्रू आहेत, कोणाच्या मनात भीती आहे, कोणाच्या घरात अडचणी आहेत, तर कोणाच्या आयुष्यात अशी शांतता आहे की शांतता देखील वेदना देत आहे. तुम्ही माझ्यासमोर हात जोडता, नमस्कार करता, माझे नाम घेत राहता आणि मनात एक प्रश्न विचारता, स्वामी, माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचते का? माझ्या दुःखाची तुम्हाला जाणीव आहे का? माझ्या लेकरांनो, तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द मला ऐकू येतो. तुमच्या मनात न बोललेला विचारसुद्धा माझ्यापासून लपलेला नाही. तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागून केलेली प्रार्थना, उशीमध्ये चेहरा लपवून ढाळलेले अश्रू, कोणालाही न सांगितलेले दुःख आणि मनात दडवून ठेवलेल्या वेदना सर्व मला माहीत आहेत. तुम्ही जगापासून काही लपवू शकता, पण माझ्यापासून कधीच नाही. अनेक वेळा तुम्हाला असे वाटते की मी शांत आहे. तुम्ही मला हाक मारता, पण उत्तर मिळत नाही. तुम्ही माझे नामस्मरण करता, पण परिस्थिती बदलत नाही. मग तुमच्या मनात शंका निर्माण होते. तुम्ही म्हणता, स्वामी, मी एवढी भक्ती करतो, तरी माझ्याच वाट्याला इतकी संकटे का? लेकरांनो, लक्षात ठेवा, माझी शांतता म्हणजे माझी अनुपस्थिती नाही. मी शांत असतो कारण मी तुमच्यासाठी योग्य वेळ घडवत असतो. जे फळ वेळेआधी मिळते ते टिकत नाही, पण जे योग्य वेळी मिळते ते आयुष्यभर साथ देते. आज मी तुम्हाला निसर्गाचा एक नियम सांगतो. बीज जमिनीत पेरले जाते तेव्हा ते अंधारामध्ये असते. त्यावर माती टाकली जाते. त्यानंतर पाऊस पडतो. मग त्याला ऊन लागते. मग वादळ येते. जर त्या बीजाला बोलता आले असते तर ते म्हणाले असते, माझ्यावर इतका अन्याय का? पण त्याला माहीत नसते की हाच अंधार त्याला अंकुर देणार आहे. हाच पाऊस त्याला जीवन देणार आहे. हाच वारा त्याला मूळ अधिक अधिक मुळे त्याचे मजबूत करणार आहे. आणि एक दिवस तेच लहानसे बीज विशाल वृक्ष बनून शेकडो लोकांना सावली देणार आहे. तुमचे जीवनही असेच आहे. आज जे संकट तुम्हाला असह्य वाटत आहे, तेच उद्या तुमच्या सामर्थ्याचे कारण बनणार आहे. आज जे अश्रू वाहत आहेत, तेच उद्या तुमच्या चेहऱ्यावर हसण्याची किंमत वाढवणार आहेत. म्हणून संकटांना शाप समजू नका. प्रत्येक संकटांमध्ये माझा एक अदृश्य आशीर्वाद दडलेला असतो. माझ्या लेकरांनो, दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार आणि योग्य वेळेनुसार फळ मिळते. काही लोकांना यश लवकर मिळते, काहींना उशिरा मिळते, पण उशिरा मिळालेले यश अनेकदा अधिक टिकाऊ असते. म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. तुमचा मार्ग, तुमचा प्रवास हा तुमचा आहे. तुमचा मार्ग मी ठरवला आहे. दुसऱ्यांचा मार्ग पाहून स्वतःच्या मार्गाबद्दल शंका घेऊ नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कायमची नसते. काही लोक तुम्हाला साथ देण्यासाठी येतात, तर काही लोक तुम्हाला धडा शिकवण्यासाठी येतात. काही तुमच्या संयमाची परीक्षा घेतात, तर काही फक्त इतके शिकवून जातात की कोणावर किती विश्वास ठेवावा. त्यामुळे कोणी दूर गेले म्हणून स्वतःला संपलेले समजू नका. मी जे दूर करतो त्यामागेही तुमचे कल्याणच दडलेले असते. आजकाल अनेक भक्त म्हणतात, स्वामी, आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत. काही म्हणतात, आमच्याकडे पैसा आहे पण मनशांती नाही. लेकरांनो, लक्षात ठेवा, संपत्तीने घर मोठे होते, पण प्रेमाने घर आनंदी होते. पैशाने औषध विकत घेता येते, पण आरोग्य नाही. पैशाने घड्याळ विकत घेता येते, पण वेळ नाही. पैशाने बिछाना विकत घेता येतो, पण शांत झोप नाही. म्हणून जीवनात पैसा कमवा, पण त्याचबरोबर माणुसकी कमवा. तुमच्या शब्दांमध्ये प्रेम ठेवा, तुमच्या नजरेत करुणा ठेवा, तुमच्या मनात क्षमा ठेवा. राग धरून ठेवणारा माणूस दुसऱ्याला नाही तर स्वतःलाच त्रास देत असतो. क्षमा करणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. म्हणून ज्यांनी तुमचे मन दुखावले त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नका. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ वेळ आल्यावर मिळेल. तुम्ही मात्र तुमचे मन स्वच्छ ठेवा. कधीकधी तुम्ही मला विचारता, स्वामी, आमच्या प्रार्थनेला उत्तर कधी मिळेल? माझ्या लेकरांनो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावी लागतात. जर नदीने पहिल्याच दगडासमोर हार मानली असती तर कधीच समुद्राला भेटली नसती.
तसेच तुमच्या जीवनातही अनेक अडथळे येणार, पण प्रत्येक अडथळा पार केल्यानंतर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अधिक जवळ जात असता. आज मी तुम्हाला एक वचन देतो, ज्या दिवशी तुमचा विश्वास परिस्थितीपेक्षा मोठा होईल, त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या आपोआप लहान वाटू लागतील. कारण संकटांची ताकद परिस्थितीत नसते, तर तुमच्या मनातील भीतीत असते. आणि ज्या मनात मनात श्रद्धा असते, त्या मनात भीती फार काळ टिकून राहत नसते. त्यामुळे माझे नामस्मरण करत राहा, पण फक्त ओठांनी नाही तर मनाने करा. फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नाही, माझ्यावर प्रेम म्हणून करा. कारण खरी भक्ती व्यवहार नसतो, ती विश्वास असतो. जेव्हा भक्त माझ्यावर कोणतीही अट न ठेवता विश्वास ठेवतो, तेव्हा मी त्याच्यासाठी असे मार्ग उघडतो, ज्याची त्याने कल्पनाही केलेली नसते. पण माझ्या लेकरांनो, अजून एक सत्य आहे, जे प्रत्येक भक्ताला समजणे आवश्यक आहे. अनेक जण श्रद्धा ठेवतात, नामस्मरण करतात, चांगले कर्मही करतात, पण त्यांच्या आयुष्यात काही काळ असा येतो की सर्व काही थांबलेले आहे असे वाटते त्यांना. काळामागे एक अत्यंत गूढ कारण असते. ते कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे. माझ्या प्रिय लेकरांनो, मागे मी तुम्हाला सांगितले होते की प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात असा काळ येतो, जेव्हा सर्व काही थांबले आहे असे त्याला वाटत असते. प्रार्थना सुरू असते, नामस्मरण सुरू असते, चांगले कर्मही सुरू असते, पण यश त्याला दिसत नसते, मार्ग सापडत नाही. मनात एकच प्रश्न निर्माण होतो, स्वामी, आता पुढे काय? आज त्या प्रश्नाचे उत्तर ऐका. लेकरांनो, जेव्हा कुंभार मातीपासून सुंदर मडके घडवतो, तेव्हा त्याला मातीला प्रथम मळतो, आकार देतो, नंतर भट्टीत ठेवतो. जर ती माती बोलू शकली असती, तर ती म्हणाली असती, माझ्यावर एवढे कष्ट का? पण भट्टीतून बाहेर आल्यावरच तिचे मडके बनते. त्याचप्रमाणे प्रत्येक भक्त जीवनाच्या भट्टीतून जातो. त्या काळात त्याला वाटते की सर्व काही संपले आहे, पण प्रत्यक्षात मी त्याला अधिक सक्षम आणि अधिक परिपक्व आणि अधिक धैर्यवान बनवत असतो. लक्षात ठेवा, मी कधीही तुमच्या आयुष्यात उगाच दुःख पाठवत नाही. त्या प्रत्येक वेदनेमागे एक शिकवण असते, प्रत्येक अपयशामागे एक दिशा असते, प्रत्येक प्रतीक्षेमागे योग्य वेळ लपलेली असते. तुम्हाला आज जे समजत नाही, त्याचा अर्थ काही वर्षांनी स्वतः स्पष्ट होईल. म्हणून घाई करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. अनेक जण माझ्याकडे येऊन म्हणतात, स्वामी, आमच्याकडे काहीच उरले नाही. पण लेकरांनो, ज्यांच्याकडे विश्वास आहे तो कधीच रिकामा नसतो. ज्याच्याकडे श्रद्धा आहे तो कधीच एकटा नसतो. आणि ज्याच्या हृदयात प्रेम आहे, त्याला जगातील कोणतीही शक्ती खऱ्या अर्थाने गरीब बनवू शकत नाही. तुमच्या घरात किती पैसा आहे यापेक्षा त्या घरात किती प्रेम आहे हे महत्त्वाचे असते. तुमच्या हातात किती संपत्ती आहे यापेक्षा हातात किती सत्कर्म घडतात हे महत्त्वाचे आहे. कारण मृत्यूनंतर धन, मान, पद, कीर्ती यापैकी काहीही तुमच्यासोबत येणार नाही. तुमची चांगली कर्मे आणि तुमच्या मनाची शुद्धता एवढेच तुमची खरी ओळख ठरवणार आहेत. त्यामुळेच कोणाचे वाईट करू नका, कोणाचा मत्सर करू नका, दुसऱ्याला खाली खेचून वर जाण्याचा प्रयत्न करू नका. लक्षात ठेवा, दुसऱ्यासाठी खड्डा खणणारा स्वतःच त्यात पडत असतो, पण दुसऱ्याला आधार देण्याचा हात मी स्वतः धरतो. तुमच्या आईवडिलांचा आदर करा. त्यांच्या आशीर्वाद हे माझ्याच कृपेचे रूप आहेत. गरजूंना मदत करा, भुकेल्यांना अन्न द्या, दुःखी माणसांना दोन प्रेमाचे शब्द बोला. कधीकधी तुमचे शब्दही एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतात. हेच खरे पूजन आहे. फक्त देवळात दिवा लावून भक्ती पूर्ण होत नाही, तर एखाद्याच्या जीवनात आशेचा दिवा पेटवला तर नक्कीच तुम्हाला सर्व काही तुमच्या मनासारखे घडायला सुरू होईल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.